राधानगरी तालुक्यातील कोनोलीपैकी हुबे धनगरवाडा इथं ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात पाणीपुरवठ्यासाठी उभारलेली टाकी, पाईपलाईन आणि यंत्रणा उभी असली तरी प्रत्यक्ष ग्रामस्थांच्या घरात पाण्याचा एक थेंबही पोहोचत नसल्यानं महिलांना, ज्येष्ठांना आणि लहान मुलांना पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागतीये. ग्रामस्थांच्या मते 2 ते 3 वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत ही नळ पाणी योजना सुरू करण्यात आली होती. मात्र काही दिवस पाणी आल्यानंतर ही योजना बंद पडली. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी उन्हाळा असो किंवा पावसाळा, गावकऱ्यांचा पाण्यासाठीचा संघर्ष कायम आहे. विशेष म्हणजे योजना सुरू असताना पाईपलाईन फुटणं, मोटार बंद पडणं, वीज समस्या आणि अपूर्ण देखभाल यामुळं लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होतीये. शासनाचा निधी खर्चूनही पाणी मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. डोळ्यामागं अंधारी केली फक्त बोरची. बोरचं पाणी देतो. स्कीमची काय 80 लाखाची स्कीम काय ती पाणीवर काय एक दिवस ही टाकीत पडलेला नाही. इथं वस्ती म्हणजे 250 आहे. 50 भर इथं 200 कोल्हापूरला आहे. का या पाण्याबद्दल गेल्यात. मग आता ही लोक सणाला आल्यानंतर तुम्ही बोलताना म्हटलं ना की आंघोळ नाही, चहा नाही. पाडव्याला आलीत हा. माणसं बिन याची माझी गेलीत माणसं. बिन तोंड दुधानी बिन आंघोळीची गेलीत. पाणी हा आमचा हक्क आहे, उपकार नाहीत अशा भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे चौकशीची मागणी केली आहे. फक्त कागदावर योजना दाखवून चालणार नाहीत. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करून तात्पुरती व्यवस्था केली जात असली तरी ती अत्यंत अपुरी असल्याचं ग्रामस्थ सांगतायत. जर लाखो रुपये खर्चूनही नागरिकांना पाणी मिळत नसेल तर या योजनांचा नेमका उपयोग कुणासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेत. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे.